नाव आल्यावरच चौकशी होणार ना? बळजबरीनं चौकशी करतील का? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा कडाडले. सरपंच हत्येप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. सर्वांसाठी कायदा सारखाच, कुणालाही विशेष वागणूक नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना टोला. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना केला रद्द. जिल्हाधिकाऱ्यांकडून बीड जिल्ह्यातील 100 शस्त्र परवाने रद्द. एसटीचे ब्रेक फेल झाल्यामुळे दरीत कोसळता वाचली. सुदैवानं एसटी कठड्याला अडकल्यामुळे वाचला प्रवाशांचा जीव. बीडच्या अंबाजोगाईमधील मांडवा घाटातली घटना. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साईचरणी नतमस्तक. आगामी निवडणुकीत जनता आमच्या बाजूनं पुन्हा उभी राहील. रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली नाही, तर आघाडी तुटली असं म्हटलेलं नाही. स्वबळाच्या नाऱ्यावरनं केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांचं स्पष्टीकरण. बीड सरपंच हत्येप्रकरणी मुख्यमंत्री न्याय करतील अशी अपेक्षा होती, मात्र सरकारकडनं मुख्य आरोपींना वाचवून कारवाईचा ढोंग सुरू. हत्येप्रकरणी तपासावरून राऊतांचा सरकारवर निशाणा. ठाण्यातल्या ऑटोफेस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी. ऑटोफेस्टमध्ये एकनाथ शिंदेंनी घेतला कार आणि बाईक राईडचा आनंद. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्याचं अखेर राज्य सरकारनं दिले आदेश. ताडोबा इथून 15 जणांचं पथक दाखल. मुंबईतल्या पवईमधील IIT कॅम्पस परिसरात दिसला बिबट्या. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण.